वन वन्यजीवन व सामाजिक वनीकरण तसेच यशवंत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रम चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वाई तालुक्यातील चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वन वन्यजीवन व सामाजिक वनीकरण तसेच यशवंत शिक्षण संस्था सुरू यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सव 2024-25 अंतर्गत एक पेड़ मां के नाम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता। वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, शाळेचे सुमारे 1400 विद्यार्थी व गावकरी या सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण केले। यावेळी उडतारे येथील बाळासाहेब पवार हायस्कूल विद्यार्थ्यांनी 14,74,000 स्थानिक प्रजातींच्या बियाचे फीडबॉल तयार केले होते। याचे बीज रोपण कार्यक्रम या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी श्री RS रामानुजन, मुख्य वनरक्षक प्रधीक्षक कोल्हापूर, श्री आशिष ठाकरे, वनरक्षक सामाजिक वनीकरण पुणे, श्री उत्तम सावंत, उपसंचालक कोयना सह्याद्री व्याघ्र राखीव कराड, श्रीमती अदिती भारद्वाज, वनरक्षक सातारा, श्रीमती स्नेहलता पाटील, संचालक चांदोली सह्याद्री व्याघ्र कराड, श्री HS वाघमोडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा, श्रीमती SS शिरगावे, सहाय्यक वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग सातारा, श्रीमती HD जगताप, सामाजिक वनीकरण विभाग सातारा, श्री महादेव हजारे, वनरक्षक वाई, सौ अर्चना पवार, सरपंच ग्रामपंचायत उडतारे, श्री दादासाहेब बनसोडे, मुख्याध्यापक बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे, श्री प्रकाश सोनोने, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख व शिक्षण स्टाफ, श्री रवींद्र कांबळे, मुख्याध्यापक तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय वाई, श्री शिवाजी पवार, विभाग प्रमुख तल जोशी विद्यालय वाई, सौ रोहिणी कांबळे, मुख्याध्यापिका सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल लीम, मीनाक्षी फरांदे, उपमुख्याध्यापिका ज्वाला चिल्ड्रन्स अकॅडमी वाई, श्री डोंबळे, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, श्री कृष्णा फडतरे, आदी व्याख्याता श्री अरविंद देशमुख, श्री भालचंद्र सोनवणे, श्री सुरेंद्र शिंदे, स्काउट गाईड पदाधिकारी डॉक्टर मोहन सोनवणे, अनिल गायकवाड, पर्यावरण प्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। सर्व मुलांच्या अल्प उपहाराची सोय सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या वतीने करण्यात आली होती। मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ, मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ। गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोकानी, गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोकानी, बियांच्या घाणात खुणा पेरू आम्ही राणीवनी, युली जरी हो सावली तरी हो, युली जरी हो सावली तरी हो, मुलांचे खुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ। कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी,
कधी होऊ पारंबी, कधी होऊ फांदी हिरव्यागार जगाची, होऊ आम्ही नांदी. घास आम्ही देऊ, श्वास आम्ही होऊ. घास आम्ही देऊ, श्वास आम्ही होऊ. श्वास आम्ही मुळांचे कुळ घेऊ, कुळ घेऊ, कुळ घेऊ. खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. मुळांचे कुळ घेऊ, कुळ घेऊ, कुळ घेऊ. खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. मुळांचे कुळ घेऊ, कुळ घेऊ, कुळ घेऊ. खोडांचे बळ होऊ, झाडावरून मग आपल्याला झाडं हवी की नाही? ज्यांना वाटतं नाही त्यांनी हात वर करावे. ज्यांना वाटतं हवी त्यांनी वर करावे. गुड. बरं, आपल्याला एक सांगा की बिना पाण्याचे एक सेकंड बिना पाण्याचे किती लोक 10 दिवस राहू शकतात? हात वर करावे जे राहू शकतात ते 10 दिवस जे लोक पाण्याच्या बिना राहू शकतात त्यांनी हात वर करावे. गुड. म्हणजे कोणी राहू शकत नाही पाण्याच्या बिना. आणि मला सांगा की किती लोक अशी इथे आहेत ज्यांच्या घरी पिकं होतात. आता त्या लोकांनी हात वर करावे ज्यांच्या घरी पिकं होतात बिना जमिनीच्या. मग आता आपल्याला अन्न हवं तर काय हवं? जोराने बोला. अन्न हवं तर जमीन हवी, जमीन हवी तर आपल्याला माती हवी, आणि जर श्वास घ्यायचा तर हवा हवी, आणि जर आपल्याला खायचं असेल तर शेती हवी, शेतीसाठी जमीन हवी, जमीनसाठी माती हवी, आणि जर पाणी लागत असेल तर कुठून येईल? तर पाणी कुठून येत आहे तुमच्याकडे? पाणी कुठून येत आहे? मग ते पाणी, आणि जर आपण झाडं नाही लावली तर ते मागे काय? सगळ्यांनी मागे बघा, जिथं मी दाखवतोय तिथे झाडं नाही आहे, तिथं सगळी माती घसरली. तर थोडक्यात आपल्याला जर पाणी हवं, श्वास हवा आणि माती हवी, त्या सगळ्यासाठी आपल्याला जंगल हवी. आता जर आपल्याकडे, मला ते लोक सांगत ज्यांना कोकिळा नाही, कोकिळा आवडते, कोकिळेचा आवाज आवडतो, हात वर करा ज्यांना कोकिळेचा आवाज आवडतो, त्यांनी हात खाली करावे ज्यांना मोर नाही आवडत, मोराचा नाच नाही आवडत, त्यांनी हात खाली करावे. गुड. मग आपल्याला जर हे सगळं हवंय, खाणं हवंय, श्वास हवाय, पाणी हवाय, आपल्याला मोर हवाय, आपल्याला वाघ बघायला आवडतो, तर मग आपल्याला हे सगळं जे येतं ते जंगलातून येतं, वृक्षांमधून येतं. आणि जर आपल्याला श्वास घ्यायचा आहे तर वृक्ष लावायचे. थोडक्यात अगदी थोडक्यात जो संदेश आहे तो एवढाच आहे की आपल्याला आपली जी जशी आई आहे, कुणाकुणाला आई आवडते त्यांनी पण हात वर करावे. मग आज आपण त्यांच्याच नावाचे वृक्ष लावायला आलोय की नाही? होय की नाही? जोराने बोला. जर आपण त्या आईच्या नावाने वृक्ष लावायला आलोय तर मग असलीच आई आपली, जी आपल्याला हे जेवण देते, आपल्याला श्वास देते आणि आपल्याला प्यायला देते, ही आपली धरती आहे. मग आपण त्याच्यासाठी काय करायचं? जर आईसाठी आपण एवढं करतो, तिला काठ देतो, तिला आपण जाऊन बिलगतो, तर तसंच आपल्या आईसाठी आज आपण करण्यासाठी आलोय. आणि आपल्या आईसाठी जे सगळ्यात लहान काम आपण करू शकतो ते म्हणजे झाड लावणे. ठीक आहे? कारण झाड हे त्या पृथ्वीचं काय आहे? तिचं कपडे आहे. तुम्ही सगळ्यांनी कपडे घातले की नाही?
मग आपण आपल्या धरतीला आज आपण कपडे घालू, ठीक आहे. आणि आपण सर्वांनी हे झाड लावायचं. एक गोष्ट आणि आपण सर्वांनी जे झाड लावायचंय आज, तर मग फक्त आज लावून सोडून नाही द्यायचंय, कारण ते झाड तुमच्यासारखं आहे. जसं तुम्हाला जेवण हवं, तुम्हाला पाणी हवं, तुम्हाला घर हवं, तसंच त्या झाडांना पण आपल्याला ठेवायचंय. आणि म्हणून आपण यानंतरही ही जी झाडं लावली ह्यांना फक्त आठवड्यातून एक दिवस जवळ गरमी आहे तवर आपण एक बाटली पाणी देऊ. काय देऊ? परत सगळ्यांचं लक्ष गेलंय. ही जी झाडं आपण लावू यांना आपण दर आठवड्यात येऊन फक्त अर्धी बाटली पाणी देऊ. एवढं जे लोक करतील त्यांनी हात उचलावे. जे लोक या झाडांना लावून विसरून नाही जाणार, आपल्या आईच्या नावी लावलेल्या झाडांना विसरून नाही जाणार, आणि त्यांना आठवड्यातून फक्त अर्धी बाटली येऊन आपण पाणी देऊ जवळ गरमी आहे तवर, त्यांची ताण भागवण्यासाठी त्यांनी हात वर करावे. बस एवढंच करायचंय. एवढं जर तुम्ही केलं तर मग तुम्ही आपल्या आईसाठी सगळं केलं. आपल्या या पृथ्वी आईसोबत साठी जे काही आवश्यक आहे ते सर्व केलं. आणि मग आज खरोखर जे लोक जोडले त्या सगळ्यांचं धन्यवाद. विशेषतः मी धन्यवाद देऊ आपल्या शिक्षक वर्गाला, कारण शिक्षक वर्गाच्या शिवाय ते काही झालेलं नसतं. त्यांचा एक फार मोठा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी हे सगळं घडवून आणलं. आणि हे रोज या मुलांच्या जे मन आहेत, त्यांची जी बुद्धी आहे त्याच्यावर ते बिंबवतात, त्यांना चांगले संस्कार घडवून आणतात. म्हणून मला आपल्या सर्वांचं एक कौतुक करायचंय. आणि आपल्या सर्वांचं जे काही प्रयत्न असतात त्याला आमची नेहमीच साथ राहील. त्याला आपण अनेक आयोजकांचा खूप मोठा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. कारण मी आजपर्यंत जेवढे पाहिले त्याच्यामधला हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्येने मुलं आलेली दिसली. या मुलांचं खूप कौतुक आहे, कारण ते सर्व आले आणि या ज्या गोष्टी तुम्ही आज करताय नंतर तुम्हाला आठवण येते. आता आपण जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एकदा जोराने म्हणायचं जय हिंद. इथे फक्त झाडावर नाही, सूक्ष्मजीव पण आहे जंगलात. हे तुम्ही तुमच्या रोपणात निर्माण करू शकत नाही. म्हणून जंगलाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्र, आणखी तुम्हाला उत्तर द्या. शांत तुमच्या घरात कोणी आतमध्ये प्रवेश करून अतिक्रमण केला समजा, तुम्हाला चांगलं वाटतं का? तुमच्या घरात प्रवेश करून अतिक्रमण केल्यानंतर नाही. तुमच्या घरात प्रवेश करून तुमच्यावर हल्ला केला नाही, आणि तुमच्या घरात तुम्ही आग लागला, चांगलं वाटत नाही ना? बरोबर, ठीक आहे. आता मला एक सांगा, वन्यजीवचं घर कुठे आहे? वन्यजीव जंगल, बरोबर ना? तिथे अतिक्रमण करणे, प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला करणे, आग लावणे योग्य आहे का? नाही, बरोबर ना? कृपया हे तुमच्या मनात नेहमी घेऊन जंगल बदल तुमच्या दृष्टिकोन बदलणे गरज आहे. अतिक्रमण करू नये, आग लागवड करू नये, ठीक आहे? त्या दृष्टी विचारा आणि जंगल. आणि समजा तुमच्याकडे कार नाही, जगू शकतात का? कार, बाईक, बरोबर ना? माल नाही, तुमच्या गावात माल नाही, तुमच्या घरात टीव्ही नाही, जगू शकतात का? ठीक आहे. आता पाणी नाही समजा, जगू शकतात का? नाही, ठीक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, नदीचा उगम कुठे आहे? डोंगरात, ठीक आहे. डोंगरात कसे डोंगरात पाणी येतं? तिकडे जंगल आहे, हा सांगा. पाऊस पडल्यामुळे, ठीक आहे. पाऊस पडल्यानंतर भरपूर ठिकाणी पाऊस पडतात. नदीचा उगम कुठे? डोंगरात. आता कृष्णा नदीचा उगम कुठे? कोणी सांगू शकतात? महाबळेश्वर.
आणि गोदावरी नदी, अरे बढिया, पुढे या पुढे या, अत्यंत बढिया. नाव सांग तुझं, नाव सांग सर्वांना. तुझं नाव सांग. सर्वांनी आराध्यासाठी मोठा टाळा. आराध्याने उत्तर दिलं. किशोर सर त्याचं कौतुक करत आहे. पुष्पगुच्छ आणि ज्ञानेश्वरी ज्ञानगाथा देऊन आराध्याचे सर्वांनी अभिनंदन, आराध्य अभिनंदन आणि सर्वांनी त्याचे टाळाचे नगरात ठेवले. धन्यवाद. सो नदीचा उगम जंगलात आहे, डोंगर आहे, डोंगरावर जंगल आहे. तुम्ही जंगल नष्ट केला ना, तुम्हाला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. आमच्यासाठी नाही, वन विभागासाठी, तुमच्या भविष्य पिढीसाठी, तुमच्यासाठी तरी जंगल संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मी सर्वांना एकच विनंती करतो, तुमच्या आयुष्यात तुम्ही हजारो जोड लागवड करू शकला नाही चालेल, बट तुमच्या आयुष्यात फक्त एक वर्षात लागवड करा आणि संगोपन करा. हे माझे सर्वांना, तुम्हाला सर्वांना विनंती करतो. इथे मी माझ्या 2 शब्द थांबवतो. जय हिंद. परिसरामध्ये आपण वनमहोत्सव 2024 अंतर्गत हा एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उपक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांचं पुरेसे मी स्वागत करतो. आणि या उपक्रमाचा उद्देश असा होता की वनमहोत्सव 2024 मध्ये शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये वनमहोत्सव साजरा केला जातो. आणि या साजरा करण्याचा उद्देश असा असतो की या कालावधीमध्ये आपण वृक्षप्रेमी असतील, वृक्षमित्र असतील, शेतकरी बांधव असतील, नागरिक असतील, यांना या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये त्यांना समावेश करून घेत असतो. महाराष्ट्राला हरित चळवळीची खूप मोठी परंपरा आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील जवळपास 5 ते 6 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडची मोहीम आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेली आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक हरित चळवळ निर्माण झालेली आहे आणि त्या हरित चळवळीला खऱ्या अर्थानं पाठबळ मिळावं हा उद्देश समोर ठेवून, तसेच 15 ऑगस्ट 2022 रोजी या ठिकाणी जवळपास आपल्याला स्वातंत्र्य मिळून त्या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झालेली होती. त्यामुळे देखील अमृत महोत्सव त्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. त्या सर्वांचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने अमृत वृक्ष आपल्या दारी ही जी काही संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली होती, ती संकल्पना आपल्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये वन, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये एक स्टॉल त्या ठिकाणी उभा केलेला होता. आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील जे कोण वृक्षप्रेमी आहेत, नागरिक आहेत, त्यांना त्या ठिकाणी रोपांचा त्या ठिकाणी विक्री केलेली आहे. काही ठिकाणी आपण मोफत उपलब्ध रोप उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं अमृत वृक्ष योजना आपण आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे. सोबतच या वनमहोत्सव कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून एक पेड़ माँ के नाम माननीय पंतप्रधान महोदयांनी जो काही संकल्प केलेला आहे, त्या अनुषंगाने आजचा हा आपण कार्यक्रम, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करत आहोत. आणि याच्यामध्ये विशेष करून मला सांगावं असं वाटतं की आमच्या वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक माननीय रामानुजन सर यांनी मागील 2-3 वर्षापासून जे काही आमच्या वनवृत्तामध्ये वनमहोत्सव त्या ठिकाणी आम्ही साजरा करतो, वनमहोत्सव कालावधीमध्ये वनमहोत्सव साजरा करतो, म्हणजे वड, पिंपळ आणि पिपरण असेल, नंतर नांदूर असेल, नंतर उंबर असेल, म्हणजे ह्या ज्या काही वैकल्पिक प्रजाती आहेत त्याच्या आपण लागवड करत असतो. त्याचाच भाग म्हणून आज आपण या ठिकाणी 105 वड आणि पिंपळ या स्थानिक आणि त्यांना धार्मिक खऱ्या अर्थाने महत्व आहे या वृक्षांचा आपण त्या ठिकाणी लागवड करणार आहोत. हा एक भाग झाला. याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आमच्या यशवंत शिक्षण संस्था वाई अंतर्गत उडतरे विद्यालय, बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे विद्यालय यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सर खांडेकर सरांना मला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण FGCच्या माध्यमातून जे काही डिसेंबरमध्ये निधी दिलेला होता किंवा ग्रँट्स दिलेल्या होत्या, त्या माध्यमातून या शाळेने आम्ही वन्यजीव विभागामध्ये, सह्याद्री विभाग आमच्या इथं त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आम्ही त्या शाळेचं निसर्ग सहल आयोजित केलेली होती. आणि आपल्या नियोजनाप्रमाणे साधारण 25 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अनुदान दिलेलं होतं. परंतु सर मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की या शाळेने स्वतः इंटरेस्ट घेऊन, स्वतः सक्रिय सहभाग घेऊन शाळेमध्ये जवळपास 250 विद्यार्थ्यांना याची सहल करून आणलेली आहे. आणि अतिशय गरिबीच्या वातावरणामध्ये त्यांना निसर्गाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आपला जो काही उद्देश आहे, आपला जो काही तो निसर्ग सहल करण्याचा उद्देश आहे, मला असं वाटतं तो खऱ्या अर्थाने या शाळेने सफल करून दाखवला.
आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी महामंडळाच्या वतीनं बस आणि या सगळ्यांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीनं जेवण वगैरे देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम केलेला आहे. आणि याचबरोबर आमचे वाईची शाळा देखील आहे, जोशी शाळा, त्यांनी देखील चांगलं काम या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेबांच्या पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत मी श्रावणी संतोष बाबर उपस्थितांचे स्वागत करते. आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री बनसोडे सर, हरित सेनेचे शिक्षक श्री प्रकाश सोनवणे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. वृक्ष लागवड आमच्या शाळेत वृक्ष लागवड केली जाते. आमच्या शाळेत एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे शाळेला एक झाड देणे आणि आपला वाढदिवस साजरा करणे. यातून विद्यार्थ्यांना असंही आपले वृक्षही लावले जातात आणि त्या झाडाकडे पाहिलं तर विद्यार्थ्यांनाही समजते की हे आपलं झाड आहे, हे आपण लावलेलं झाड आहे. तसेच मागच्या दरवर्षीप्रमाणे आम्ही वृक्ष लागवड करतो. मागच्या वर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ 5 ते 10 हजार बिया गोळा करून याच डोंगरावर, चंदनवंदन या डोंगरावर 1.25 लाख बियांचे रोपण केले आणि आपण पाहतही आहोत. याही वर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी 13 लाख बीज संकलन केले आहे. आमच्या विद्यालयामध्ये रक्षाबंधन हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे असा की झाडांना राखी बांधणे. झाडांना राखी बांधणे म्हणजे एक बहीण भावाला राखी बांधते, म्हणजेच की भाऊ बहिणीचं रक्षण करतो, त्याचप्रमाणे झाडांना राखी बांधणे आणि सांगणे की आपण झाडांचे रक्षण करू, हाच उद्देश आम्ही त्यातनं देतो. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश सगळ्यांना देतो. आमच्या शाळेत होळीला पुरणपोळी दान करतात. होळीला पुरणपोळी दान न करता तो विद्यार्थी त्या पोळ्या एकत्र जमा करीत गोरगरिबांना, ऊसतोड कामगारांना देणार. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली कामगारांविषयी, गोरगरिबांविषयी भावना मान समजते. तसेच झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या शाळेत दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. निसर्गाविषयी प्रेम आमच्या मनांमध्ये इतके निर्माण झाले आहे की फक्त सर म्हणायचेच बाकी असतात की चला झाडे लावूया, आमचे विद्यार्थी पळतच सुटतात. अशा आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावना निर्माण झाली आहे. म्हणून शेवटी एवढेच म्हणते, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं. सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं. एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं सोपं नसतं झाड होणं. धन्यवाद. म्हणजे निसर्ग आपल्यासाठी जे काही करतोय त्याच्या किंमत निंपट तरी आपण निसर्गाला दिलं पाहिजे असं मला वाटतं. की माणूस मरेपर्यंत झाडाचा उपयोग करून घेतोय, म्हणजे अंत्यसंस्काराला, परत जन्मल्यापासून ते मरेपर्यंत झाडाचा, निसर्गाचा उपयोग करून घेतोय. त्या निसर्गाप्रती आपण आपली निंपट तरी त्या निसर्गाप्रती दिली पाहिजे असं मला वाटतं. झाडं ऑक्सिजन देतात, सगळं काय देतात, पण आपण झाडांना काय देतोय? होणारं नागरिकीकरण, त्याच्यामुळे झाडांची भरपूर प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याचा दुरुपयोग आपल्यालाच समजत नाहीये, पण ह्या होणाऱ्या वृक्षतोडीमुळे याचा दुष्परिणाम या मानवसृष्टीवरच होणार आहे. मला असं वाटतंय की लाडकी बहीण योजना ही तर महत्वाची आहेच, पण लाडकं झाड योजना जर काढली तर त्याचा उपयोग लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना सुद्धा घेता येईल असं मला वाटतंय. धन्यवाद. मुळांचे गुण घेऊ, खोडांचे बळवू, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. मुळांचे गुण घेऊ, खोडांचे बळवू, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. गोष्टी आहेत पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी. गोष्टी आहेत पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी. ज्यांच्या घरात गुणा देऊ आम्ही राहू.
मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ काका गोष्टी आहेत पाणी सांगू आम्ही कानोपानी गोष्टी आहेत पाणी सांगू आम्ही कानोपानी यांच्या घाणात खुणा फेरू आम्ही राणी सावली तरी हो येऊन जरी हो सावली तरी हो मुळांचे फळ घेऊ खोडांचे फळ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी
कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी घास आम्ही देऊ श्वास आम्ही हो घास आम्ही देऊ श्वास आम्ही हो मुलांचे गुण घेऊ थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ मित्रांनो सर्वांनी खात्री करायची झाडांचे गुण गाऊ मुलांचे गुण घेऊ थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ सावंत कराड येथून त्यांचंही आगमन झालेलं मुलांचे गुण घेऊ थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुलांचे गुण घेऊ थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ झाडाशिवाय हायस्कोर झाडाशिवाय हायस्कोर मुलांचे गुण घेऊ थोडांचे बळ हो मुलांचे गुण घेऊ थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ आपण आलो तो आपला पूर्ण सफळ झाला पाहिजे याकरता थोडांचे प्रमाणात बियांचे झाडांचे गुण घेऊ आपल्या गोष्टी आहेत पाणी सांगू आम्ही गोष्टी आहेत पाणी सांगू आम्ही पाणी त्यांच्या आम्ही थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ नंबर इथं हे आपण ज्या गाडीतनं आलोय त्याच गाडीच्या लाईन मध्ये बसा पटकन. कधी होऊ पारंबी तुम्ही काय उठला खाली बसा. कधी होऊ फांदी कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी श्वास आम्ही हो घास आम्ही देऊ श्वास आम्ही हो मुलांचे थोडांचे बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ मुलांचे गुण घेऊ
शिरवे क्षणात फिरून ऊन पडे अशा या सुंदर आणि अतिशय प्रसन्न वातावरण अध्यक्ष असलेले अध्यक्षस्थान भूषवलेले आपले मराठी फॉरेस्ट विद्यार्थी जे नावे प्रोग्राम मध्ये आपल्याकडे अटॅचमेंटला आहेत तेही उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। तसेच आपले सर्व न्यूज रिपोर्टर आणि मीडियाचे सर्व यांनी उपस्थित राहून आपलं काही आणि डायरेक्ट इनडायरेक्ट जर कोणी राहिला असेल तर चुकीने त्यांचेही आभार। आपले ड्रोन शूटिंग आणि कॅमेऱ्याचं जे आपल्या वाहन चालकांनी अजिमळे अक्षय यांनी सुद्धा सांभाळली त्यांचे खूप खूप आभार। तसेच सर्वांचे विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।